भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही। बाहेर फेकला गेलेला मुंबईकर मुंबईमध्ये आणणार। फडणवीसांसह शिंदेंचं हे आश्वासन। महिलांना बेस्टमध्ये 50% सवलतीसह लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये एआय लॅब तयार करणार। पुढील 5 वर्ष पाणी कर वाढवणार नाही। भाजपचा हा वचननामा प्रसिद्ध। माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो। ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावे। फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना टोला। महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे। नाशिकमध्ये फडणवीसांची छत्रपती संभाजीनगरात, शिंदेंची अहिल्यानगरात आणि आज अजित पवार यांची ही सभा। ठाकरे बंधूंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधील पहिली सभा। शिवतीर्थावरती सभेची जय्यत तयारी। दानवेंची पोस्ट केलेला व्हिडिओ 3.5 वर्षांपूर्वीचा। संबंधित मनोरुग्ण व्यक्तीकडून आधी महिलांवर हल्ला। दानवेंनी मारहाणीचा आरोप केलेल्या दामू अण्णा शिंदेंचं हे स्पष्टीकरण। नंदुरबारमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला। घरावरील दगडफेकीत खिडक्यांचं नुकसान। चौधरींची गाडी जाळण्याचाही केला प्रयत्न। नितेश राणेंच्या मुंबईमधील बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली। पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। तर मला सांगून बॅग ठेवायला आले असते तर त्यांनाच भरून घरी पाठवलं असतं। नितेश राणे यांचा हा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दगडू सकपाळ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तर दिल्या घरी सुखी रहा। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरी यांची ही प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता एसआरएचा बाब समजतो। भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। महेश लांडगेंची फडणवीसांकडे तक्रार। काळजी करू नका, इथे कायद्याचं राज्य चालेल, धमकीचे नाही। जी कारवाई करायची आहे ती 16 जानेवारी नंतर करू। फडणवीसांचं लांडगेंना आश्वासन।